कैलासवासी व्यंकट नरसू वीरय्या सिंगम प्राथमिक शाळा पूर्व विभाग दत्त मंदिर देवस्थानचं हे शैक्षणिक संकुल समाजातील दानशूर व्यक्तींसह शिक्षक वर्गानं पदरमोड करून उभारलेली शाळेची वास्तू। नर्सरी ते 7वी पर्यंतचे वर्ग इथं भरतात। कामगार, कष्टकरी आणि झोपडपट्टी परिसरातील विद्यार्थ्यांची सर्वाधिक संख्या। शाळेची इमारत उभारताना शिक्षकांनी आर्थिक योगदान दिलं, तसंच आज ज्ञानदानाचं तळमळीनं कार्य सुरू आहे। काही वर्षापूर्वी सिंगम प्राथमिक शाळा एका वाड्यात भरायची। शासन अनुदानित अशी ही शाळा। विद्यार्थी वाढले, जागा कमी पडू लागली। इमारत उभारायची म्हणजे पैसा हवा। सरकारी काम म्हणजे किती काळ थांबायचं याचा नेम नाही। अखेर शिक्षक वर्गानं पुढाकार घेतला। समाजातील दानशूर व्यक्तींना आवाहन करण्यात आलं। बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला, मात्र पैशांची आणखीन गरज भासली। तेव्हा शिक्षक वर्गानं आर्थिक योगदान स्वतः दिलं आणि आज सुरळीतपणे शाळेचे वर्ग चांगल्या इमारतीत भरतायत। आता ज्या विद्यार्थी वर्गासाठी गुरुजनांनी हा अट्टहास केला, त्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मेहनतीचं चीज केलंय। सेमी इंग्लिशचे वर्ग सिंगम प्राथमिक शाळेत भरतात। तळमळीनं ज्ञानदानाचं कार्य इथं चालतं। गरीब, कष्टकरी, कामगार वर्गाच्या पाल्यांना दर्जेदार शिक्षणाचे धडे इथं दिले जात आहेत। इथली मुलं जेव्हा इंग्रजी बोलायला लागतात, तेव्हा सिंगम शाळेतील गुरुजनांची मेहनत, परिश्रम सार्थ झाल्याचा अनुभव येतो। शिक्षणाचं बाजारीकरण झालंय ही आजची वस्तुस्थिती कुणीही मान्य करेल। शिक्षक वर्गाकडून ज्ञानदानापेक्षा ड्युटी बजावण्याचं तेवढं काम होतंय असं खेदानं बोललं जातं। मात्र पूर्व भागातील सिंगम प्राथमिक शाळेसाठी, शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षक वर्गानं जे परिश्रम घेतले, जे योगदान दिलं, विद्यार्थी वर्गाचा जो प्रतिसाद लाभतोय, ते पाहिलं म्हणजे गुरु शिष्याचं नातं शिल्लक असल्याचं जाणवतं। आत्मिक समाधानाची प्रतिक्रिया शिक्षक व्यक्त करतात, तेव्हा या क्षेत्रातील पवित्रता कायम असल्याचा विश्वास बसतो। माझ्या एरियामध्ये ना सगळे विद्यार्थी हे झोपडपट्टीमधले आहेत आणि या शाळेच्या योगदानासाठी शिक्षकांचं खूप मोठं योगदान आहे। विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी शाळेतील सगळे शिक्षक जादा तास घेतात आणि नवीन उपक्रम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन करतात। मेन म्हणजे माझ्या शाळेत प्रथम ॲक्टिव्हिटी म्हणजे उपस्थिती ध्वज। कारण विद्यार्थी शाळेत टिकला पाहिजे, टिकला तरच शिकतो, म्हणून विद्यार्थी हा वेळेत येतो आणि विद्यार्थी येण्यासाठी आमच्या शाळेत एक उपस्थिती ध्वज हा उपक्रम राबवतो। माझे बरेचसे मित्र शिक्षक श्रीमंताच्या मुलाला घडवतात, मोठमोठ्या शाळेत काम करतात, पगार दोघांनाही सारखाच मिळतो, पण मला जे गरिबांच्या मुलाला घडवून जे समाधान मिळतं ते क्वचितच बाकीच्यांना मिळत असेल असं मला वाटतंय। आमच्या शाळेतले सगळेच शिक्षक भाग्यवान आहेत, कारण गरिबांच्या मुलांसाठी झटल्यानंतर जे एक वेगळेपण असतो ते एक हेच आहे। त्यानंतर आमच्या शाळेबद्दल मला सांगायला एक आनंद वाटतो की इथं सगळं आम्हालाच करून घ्यावं लागतं, की विद्यार्थ्याचा घरचा अभ्यासापासून त्याचा ड्रेस, त्याचं लहान मुलांच्या सगळ्या स्वच्छतेपर्यंत शिक्षकांना ते काम करून घ्यावं लागतं। आणि आनंदी वाटतो की ते विद्यार्थी आयुष्यभर पुढे गेल्यानंतर ते शिक्षकांचं शाळेचं नाव काढतात। कैलासवासी व्यंकट नरसू वीरय्या सिंगम प्राथमिक शाळेसंदर्भातील महती इथं संपत नाही। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न इथं होत आहेत। सहल, मनोरंजन, स्नेह संमेलन,
वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन, फन फेअर आदी उपक्रम इथं राबवले जात आहेत. गणवेश वह्या वाटपातून विद्यार्थ्यांना दिलासा देखील दिला जातोय. गरीबाला कोणी वाली नसतो असा बहुतेकांचा समज असतो. परिस्थिती नक्कीच अशी असली तरी सिंगम प्राथमिक शाळेसारखी शैक्षणिक संस्था आणि शाळेतील शिक्षक वर्ग त्यांचं गरीब विद्यार्थ्यांसाठीचं प्रामाणिकपणे तळमळीनं चाललेलं कार्य, शिक्षकी पेशाची पवित्रता, उदात्तता, महनीयता दाखवून देणार आहे. या प्रभागामध्ये पूर्ण असं शिक्षणाची जागृती निर्माण करून मुलांना गोळा करून शाळा उभी करण्याचा मानस त्याने ठेवलेला होता आणि त्याप्रमाणे आता शाळा पूर्णपणे वाढ झालेली आहे आणि थोड्या प्रमाणात आपण असंही म्हणू शकतो की एकंदरीत शाळा पूर्ण 100% कार्यरत आहे, यशस्वीपणे काम करत आहे. हा विशेष वृत्तांत शब्दबद्ध केला होता विशेष प्रतिनिधी दीपक सोमा यांनी. चित्रीकरण होतं मनोज उलसुरे यांचं, तर तंत्रसंकलन होतं सुजित घटकांबळे यांचं.